किशोरी अवस्था म्हणजे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, शारीरिक बदल आणि मानसिक बदल होतात. त्यापैकी पहिल्या प्रकारामध्ये शरीराच्या रचनेमध्ये व काम करण्याच्या पद्धतीत बदल होतात. मुली वयात येताना म्हणजे शरीरामध्ये बदल होतो, तुमच्या चेहऱ्यावरील पुरळ, मासिक पाळी येणे आणि तुम्हाला कसं वाटते, सुंदर व आवश्यक दिसणे फार महत्त्वाचे वाटू लागते. दुसऱ्या प्रकारामध्ये स्वतःची प्रतिमा, नवीन नवीन विचार, अपेक्षा, मुलांबद्दल आकर्षण व कुतूहल वाटणे, चटकन नैराश्य येणे, अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे लवकर राग येते तुम्हाला, आईनं काय म्हणलं की असं वागू नको म्हणलं की राग येते का नाही. कळी उमलली फूल झाली, वय वर्ष 10 ते 12 नंतर मुलीमध्ये शारीरिक बदल होण्यास सुरुवात होते. यालाच आपल्याकडे वयात येणे असे म्हणतात. हा वय वर्ष 21 पर्यंतचा प्रवास असतो. या किशोरावस्थेमध्ये शारीरिक, भावनात्मक, वर्तनात बदल घडत असतात. त्यामुळे या मुलींना याबद्दलचे प्रशिक्षण आम्ही तुम्हाला देत असतो. म्हणजे आत्मविश्वास निर्माण व्हावा, स्वावलंबन वाढीस लागावी. आता या वयात तुम्हाला आहार कसा असावा. किशोरवयीन मुलींनी चौरस आहार घेण्याची गरज असते. शरीराची वाढ होण्यास उपयोगी असे तेल, तूप, गूळ, साखर, मोड आलेले कडधान्ये असे घटक, तसेच ताकद व ऊर्जा मिळविण्यासाठी दूध, अंडी, चीज, मासे, चिकन अशा घटकांचा आहारात समावेश असावा. त्याचप्रमाणे शरीराला संरक्षक व वाढीस उपयुक्त असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस यांचा आहारामध्ये वापर असावा. मला ही भाजी आवडत नाही, ती आवडत नाही म्हणायचं नाही. आईने केलेल्या सगळ्या भाज्या खायच्या, औषध म्हणून जुन्म खायच्या, जरी तुम्हाला आवडत नसेल तरी, पण त्या तुमच्या शरीराला आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायचं, आयोडीनयुक्त मिठाचा वापर करायचा जेवणात आणि चांगला व पौष्टिक आहार घेतल्याने तुमचं कुपोषण होत नाही. तसेच भविष्यात प्रसूतीवर व अर्भकावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यास मदत होते. अंगणवाडी केंद्रातील कामकाजातही या मुली मदत करायची आम्हाला येऊन. कार्यक्रम काही असला की बोलवलं ना तुम्हाला, हार व्हायला कशाला, आता चोळी घालतो आम्ही, सुट्टी असली तुमच्या, आता तुम्ही सगळ्या शाळेत जाणार आहे, मला वेळ नसते म्हणा. जेवण करता की भरपूर. आता सगळ्यांचे वजन केले बघा, किती वजन कमी येतं. चेहरे पण बघा तुमचे तेजदार दिसायलेत का, त्याच्यामुळे दिसणं तुम्ही जेवणच करीन झाल्या. तुमच्या शरीराला लागते त्याच्या खूप कमी खायला तुम्ही. आता जास्त जेवण करा,